मंडळी, निर्मला सीतारामन ह्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर म्हणजे अर्थमंत्री आहेत. यांनी बुधवारी एक स्टेटमेंट दिलं की ह्यावेळी माझ्याकडे 2024च्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाही, त्यामुळे मी काय लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही. त्यांनी जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे सर्वसामान्य लोकांना विचार करायला लावणार आहे. आता जनसत्तावाले म्हणतायत की निर्मला सीतारामनवर 41.5 लाखाचं कर्ज आहे. मग याचा अर्थ असा की वित्तमंत्रीसुद्धा मान्य करत आहे की एवढा चांगला पगार असून देखील या काही वर्षात एवढी महागाई झाल्यामुळे मी काही पैसे वाचवू शकले नाही की मी निवडणूक लढू शकेन. जर देशाच्या वित्तमंत्र्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय? देशातील शेतकरी मजूर वर्गाला कोणताच 6वा 7वा वेतन आयोगाचा पगारही नाही किंवा कोणती जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शनही नाही. मग देशातील शेतकरी मजूर गोरगरीब वर्गाची काय परिस्थिती असेल हो?